रूप द्यायचं असतं। ठीक आहे, मग आता पुढचा प्रश्न येतो की HUF अधिकृतपणे कसं तयार करायचं? चला बघूया आपला दुसरा विभाग, HUF तयार करण्याची प्रक्रिया। ही प्रोसेस एकदम सरळ आहे। या 4 मुख्य पायऱ्या आहेत। पहिली, एक HUF डीड म्हणजे कायदेशीर करार बनवा। यात कुटुंबाचे सदस्य कोण, नियम काय हे सगळं स्पष्ट होतं। दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, HUFच्या नावाने एक वेगळं पॅन कार्ड काढा, कारण यामुळेच त्याला एक स्वतंत्र टॅक्सपेयर म्हणून ओळख मिळते। तिसरं, त्या पॅन कार्डवरून HUFचं एक वेगळं बँक अकाउंट उघडा, म्हणजे सगळे व्यवहार व्यवस्थित राहतील। आणि चौथी पायरी, तुमच्या कुटुंबाची वडिलोपार्जित संपत्ती किंवा गिफ्ट्स या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा, जे HUFचं उत्पन्न बनेल। चला आता येऊया या सत्राच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, HUFचे टॅक्स बेनिफिट्स। बघूया HUF कायदेशीररित्या तुमच्या कुटुंबाचा टॅक्स कसा वाचवू शकतं। आता इथे बघा, हा आहे खरा गेम चेंजर। एका सामान्य व्यक्तीला नवीन टॅक्स सिस्टीमनुसार 4 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सूट मिळते, बरोबर? तर जेव्हा तुम्ही HUF तयार करता तेव्हा त्या HUFला सुद्धा स्वतंत्रपणे 4 लाखांची बेसिक सूट मिळते। म्हणजे काय? म्हणजे तुमच्या कुटुंबाला मिळतो दुहेरी फायदा। आणि एवढेच नाही, गोष्ट इथेच संपत नाही। जसं तुम्ही तुमच्यासाठी ATC अंतर्गत 1.5 लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर सूट घेता, तसंच HUF सुद्धा घेऊ शकतं। ATD अंतर्गत हेल्थ इन्शुरन्सवर सूट, गृहकर्जाच्या व्याजावर सूट, हे सगळे फायदे तुम्हाला तुमच्या वैयक्तिक टॅक्स बचतीच्या वर अतिरिक्त मिळतात। बरं, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण प्रत्यक्षात किती पैसे वाचतात? चला आता एक प्रॅक्टिकल उदाहरण बघूया, म्हणजे सगळं चित्र स्पष्ट होईल। आता स्क्रीनवर जरा लक्ष द्या आणि हे आकडे नीट समजून घेऊ। समजा श्री चोप्रा आहेत, त्यांचं पगाराचं उत्पन्न आहे 20 लाख आणि त्यांना भाड्याचं उत्पन्न मिळतंय 10.5 लाख। आता डावीकडचा कॉलम बघा, HUF शिवाय। इथे दोन्ही उत्पन्न एकत्र झाल्यामुळे त्यांना टॅक्स भरावा लागतोय तब्बल 4,91,400 रुपये। आता उजवीकडचा कॉलम बघा, HUF सह। इथे त्यांनी भाड्याचं उत्पन्न HUFच्या नावावर केलं, त्यामुळे श्री चोप्रांचा टॅक्स फक्त त्यांच्या पगारावर लागला, जो आहे 1,92,400, आणि HUFचा टॅक्स फक्त भाड्याच्या उत्पन्नावर लागला, जो आहे फक्त 46,800 रुपये। आता दोघांची बेरीज करा, एकूण टॅक्स झाला फक्त 2,39,200। आणि हा आहे अंतिम निकाल। श्री चोप्रा यांनी फक्त HUF तयार करून एका वर्षात तब्बल 2,52,200 रुपयांची निव्वळ बचत केली। विचार करा, ही किती मोठी रक्कम आहे जी पूर्णपणे कायदेशीर मार्गाने वाचवली गेली आहे। HUFचे फायदे खरंच जबरदस्त आहेत, पण हो, काही गोष्टी लक्षात ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। चला आता आपल्या शेवटच्या विभागाकडे वळूया आणि काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया। HUF बनवण्याआधी काही गोष्टींचा विचार नक्की करा।
कधी-कधी मालमत्तेच्या वाटणीवरून कुटुंबात वाद होऊ शकतात, म्हणून एक चांगलं HUF डीड बनवणे खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, HUFला सॅलरी इन्कम मिळू शकत नाही. आणि तिसरी, प्रॉपर्टीवर सगळ्या सहदायकांचा समान हक्क असतो. त्यामुळे मोठे निर्णय घेताना सर्वांची संमती महत्त्वाची ठरू शकते. तर या सगळ्या चर्चेचा सारांश काय, तो या स्लाइडवर आहे. HUF म्हणजे फक्त टॅक्स वाचवणं नाही, तर ते तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न योग्य प्रकारे विभागून आणि संपत्तीचं योग्य व्यवस्थापन करून तुमच्या आर्थिक भविष्याला सुरक्षित करण्याचा एक उत्तम कायदेशीर मार्ग आहे. मला आशा आहे की या माहितीमुळे HUF बद्दलची कल्पना तुम्हाला स्पष्ट झाली असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी तुमच्या कुटुंबासाठी HUF योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी एखाद्या चांगल्या टॅक्स एक्सपर्टचा सल्ला नक्की घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. जर तुम्हाला आमचं हे विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि हो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सॅन इन्फोटेकला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.